तर देवेंद्र फडणवीसांसोबत माझे संबंध चांगलेत, आजही आम्ही एकमेकांशी बोलतो असं वक्तव्य करत एकनाथ खडसेंनी दिलजमाईचे संकेत दिलेत. आपली दुश्मनी नव्हती तर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता. मात्र व्यक्तिगतरित्या आपले त्यांच्यासोबत संबंध चांगले असल्याची प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे. हे बघा, राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहवास झालेला, संपर्क झालेला आहे. राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे. कधी मी भाजपमध्ये होतो, कधी एनसीपीमध्ये आलो, कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो, व्यक्तिगत काही नसतं त्याच्यामध्ये. राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझ्या होते, आजही आहेत. पुढच्या काळात जसे ते तात्विक मतभेद मिटवू शकतील. त्यामुळे असं काही एकाने की आमचे काही भारत पाकिस्तान सारखं युद्ध चाललंय असतलं नसतं. शेवटी हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहेत. त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो, काही वेळ चांगला असू शकतो. आजही देवेंद्र फडणवीसांचे माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहे. व्यक्तिगत माझं बोलणं त्यांनाही चांगलं आहे, त्यांच्याशी मी बोलतो. पण विषय जर एखादा सरकारचा आला किंवा असा एखादा विषय असला तर त्याच्या भूमिका विरोधी पक्ष म्हणून मी घेतोही आहे.